हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात? आय होप सो नक्कीच मस्त असाल. मस्त राहा, स्वस्त राहा, हसत राहा आणि हसत हसत माझ्या आजचे फुल व्हिडिओसुद्धा बघत राहा. तर तुम्हा सगळ्यांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी इथं तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सेवईची खीर, ज्याला आपण म्हणतो सेवई. त्याची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर बघा, इथं मी ड्रायफ्रूट्स घेत आहे. काजू, बदाम आणि किसमिस घेतलेले आहे. ते आपल्या अकॉर्डिंग घ्यायचं, जेवढं घ्यायचं तेवढं. तसे मी खीर खूप कमी प्रमाणात बनवणार आहे. 1 ते 2 लोकांना होईल एवढीच बनवणार आहे, जास्त बनवणार नाही आहे. कारण खाणारे पण कोणी नाही आहे, आम्हीच आहोत 1-2च लोकं, म्हणून मी कमी प्रमाणामध्ये खीर बनवत आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे बनवायची असेल, जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला लागत असेल फॅमिली मेंबर वाईज, तेवढं तुम्ही बनवू शकता. त्यानंतर मी इथं ड्रायफ्रूट्स कट करायला घेतलेले आहे. तर इथं मी ड्रायफ्रूट्स कट करून घेते आणि त्यानंतर बोलते. त्यानंतर बघा, इथं माझे ड्रायफ्रूट्स कट करून झालेले आहेत आणि मग मी ह्या सेवईच्या पॅकेटमधून सेवई बनवणार आहे. तर बघा, मी तर ह्या क्वांटिटीप्रमाणे घेतलेलं आहे, थोडंफार सेवई आणि ड्रायफ्रूट्स जे आपण कट करून घेतलेले आहे ते. त्यानंतर मी गॅसवर एक पातेलं ठेवलं, त्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता ड्रायफ्रूट्स थोडेसे आपण गरम करून घेऊ. ड्रायफ्रूट्स झाले की त्यांना काढून घेऊ आणि त्यानंतर आपण तिथं सेवई पण रोस्ट करून घेऊ. बघा, आपले ड्रायफ्रूट्स रोस्ट करून झालेले आहे आणि त्यानंतर मी इथं सेवई थोडं रोस्ट करून घेते आणि नंतर बोलते. बघू शकता, इथं आपल्या सेवई रोस्ट करून झालेलं आहे. आपण आता त्यामध्ये दूध ॲड करू. दूध पण तुम्ही तेवढ्या क्वांटिटीनेच घ्या जेवढं तुम्हाला पाहिजे असेल. मला खूप अशी पातळसर खीर नाही आवडत, मला सेवई जास्त प्रमाणात आवडते, म्हणून मी दूध इथं थोड्याच प्रमाणात वापरलेलं आहे. बघू शकता, याला पण चांगल्या पद्धतीने आपण मिक्स करून घेऊ. थोडंसं याला बॉईल्ड होऊ देऊ. एक उबाल आली याला की यामध्ये नंतर आपण साखर ॲड करूया. बघू शकता, इथं खीरला छान अशी उकळी आलेली आहे. उकळी आली की यामध्ये आपण आपल्या टेस्ट वाईज जेवढ्या प्रमाणात आपल्याला साखर पाहिजे तेवढी आपण साखर ॲड करू. हवं तसं गोड घ्या, तुम्हाला तुमच्याप्रमाणे जसं हवं असेल तसं, त्यात काही इश्यू नाही. तर बघू शकता, इथं मी साखर वगैरे ॲड केली आणि याला छान असं मिक्स करत राहू आपण. आणि जे काटायला लागते दूध, त्याला आपण काढत राहायचं, म्हणजे जेणेकरून आपली खीर घट्ट होते आणि ते दूध वेस्ट पण होत नाही. तर इथं बघा, मी लो गॅसवरती खीर शिजवत आहे, म्हणजे मीडियम टू लो असंच ठेवायचं गॅस फुल करायची नाही. तर इथं बघू शकता, छान असे आपली खीर बनत आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडतात, नाही आवडत आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावरती हवं आहे ते पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मी व्हिडिओजमध्ये किंवा व्लॉग्समध्ये काय चेंज करू शकते, कशा पद्धतीचे व्लॉग्स बघायला तुम्हाला आवडेल ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. कसं आहे ना, मला जास्त पण शो ऑफ करायला अजिबात आवडत नाही. मी जशी असली तशीच मी त्याच लुकमध्ये मी व्हिडिओ वगैरे बनवत असते. असं नाही की मला व्लॉग्स घ्यायचे आहे तर मी चांगलं नटापटा केला, रेडी होईन, त्यानंतरच व्लॉगला सुरुवात करेन, असं काहीच नाही आहे. तर बघा, इथं बोलता बोलताना आपल्या खीरला छान अशी उकळी आलेली आहे, साखर मेल्ट झालेली आहे
आणि त्यानंतर मी इथं जे आपले फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स होते ते ॲड केले, थोडंसं वेलची पूड ॲड केला आणि याला छान असं परतवून घेते. मला माहिती आहे की थोडंसं ना ड्रायफ्रूट्स माझे जळालेले आहेत. दुर्लक्ष झालं की असंच काहीतरी कुटाणा होत असतो, त्यातलंच काही कुटाणा माझ्यासोबत पण झाला. तुम्ही असं नका करू. जर तुम्हाला बघा खीर बनवून इथं आपली रेडी झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, नक्कीच तुम्हाला पण आवडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.